शुभ दिवस. जर समजा तुमच्या स्वभावात पहिला शांत असेल, एकदम शांत स्वभाव असेल तुमचा सुरुवातीला आणि हळूहळू तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तन होत असेल. म्हणजेच काय, स्वभावात बदल होत असेल, चिडचिड होत असेल किंवा कधी कधी कशाचीही भीती वाटत असेल विनाकारण, निर्णय घेण्याची क्षमता नसेल, कमी झालेली असेल. पूर्वी तुम्ही निर्णय चांगले घेत असताल, वेळेवर घेत असताल, परंतु नंतर नंतर तुमची निर्णय घेण्याची क्षमता ही कमी व्हायला लागली. तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा बोलत असताना एखादा शब्द सुचत नाही, गोंधळसारखे वाटते, आठवत नाही काही, स्मरणशक्ती कमी व्हायला लागते, स्मरणशक्ती कमी होते. आता ठेवलेली वस्तू एक 10 मिनिटानं सापडत नाही, कुठे ठेवले हे लक्ष देत नाही. तेव्हा हे पूर्वी असं नव्हतं आणि आता मात्र हे लक्षणे दिसायला लागले. पूर्वी तुमची बुद्धी चंचल होती, तुम्हाला सर्व काही आठवायचं, पण आता नेमकं त्याच्या उलट व्हायला लागले. आता तुमचा ठेवलेला खिशातील पेन, टेबलवर ठेवलेला पेन खिशात नाही दिसला तर तुम्ही काय करता, माझा पेन कुठे गेलाय याचा शोध करता आणि तो पेन तुम्ही टेबलवर स्वतःच ठेवलेला असता. म्हणजे थोडक्यात काय तर विसरभोळेपणा वाढतो, आठवत नाही, थोडक्यात स्मृतीभ्रंश होतो. बोलायला लागले तर एखादा शब्द आठवत नाही, सुचत नाही, गोंधळासारखे वाटते आणि निर्णय घेण्याची क्षमता ही कमी होते आणि स्वभावामध्ये चिडचिडपणा किंवा भीती, चिडचिडपणा वाढतो. स्वभावामध्ये पहिल्यासारखा शांत स्वभाव राहत नाही, चिडचिडपणा वाढतो. तसेच कुठलंही कारण नसताना भीती वाटायला लागते. जर अशा प्रकारची लक्षणे दिसायला लागली तेव्हा ही लक्षणे दिसतात आपल्याला मेंदूचा विकार, अल्झायमर झाला आहे असे समजायला काही हरकत नाही, असे समजायला काही हरकत नाही. आणि बहुधा हा आजार 60-65च्या पुढे, वयाच्या 60-65च्या पुढे होतोच आणि होत असतो. तेव्हा अल्झायमर हा एक मेंदूचा विकार आहे, अर्थात ब्रेन डिसऑर्डर. तेव्हा या आजाराची वैशिष्ट्य जर पाहायची म्हणलं तर नुकत्याच घडलेल्या गोष्टी असतात त्या आठवत नाहीत बघा. आपल्याला एखाद्याचं नाव आठवत नाही किंवा एखादं काम करायचं असतंय आपल्याला, पण ते आपण विसरून जातो व आपल्याला कुठलं काम करायचं होतं हे आठवतच नाही. आणि हा आजार, हा रोग मेंदूच्या पेशींना हळूहळू करतो, नष्ट करत राहतो आणि ज्यामुळे विचार करण्याची क्षमता ही हळूहळू कमी होत जाते. आणि जसजसे वय वाढत जाते तस तसा हा आजार काळासोबत वाढत जात असतो. आणि या आजाराची लक्षणे ही औषधाद्वारे आपल्याला नियंत्रित करू शकतो. ही या आजाराची लक्षणे जी असतात ती लक्षणे आपण औषधाद्वारे नियंत्रित करू शकतो. तेव्हा हा मेंदूचा विकार झाला किंवा लक्षणे जाणवली तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं, फक्त एक ह्याच्यासाठी एक प्राथमिक उपचार म्हणून घरगुती उपाय करायला हरकत नाही. नेहमी जर तुम्ही हा घरगुती उपाय केला, हे पदार्थ खाल्ले, नियमितपणे सेवन केले, तर तुमच्या या लक्षणामध्ये घट होण्यास सुरुवात होते आणि तुमचा मेंदू पूर्ववत
सुरू होतं, त्याचे काम पूर्ववत सुरू होते. तेव्हा हे पदार्थ मेंदूसाठी टॉनिक आहे समजायला काही हरकत नाही. तेव्हा हे पदार्थ कोणते या आजारासाठी, अल्झायमर या आजारासाठी, तर काय करा, रिफाइंड तेलाऐवजी ऑलिव्ह ऑइल जेवणामध्ये वापरत चला. हा एक घरगुती उपाय छान आहे. तसेच अक्रोड नियमितपणे सेवन करा, कारण यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई चे प्रमाण भरपूर असते आणि जे मेंदूच्या पेशींना निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. म्हणजे व्हिटॅमिन ए हे मेंदूसाठी अत्यंत आवश्यक आहे. जसे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आवश्यक आहे तसे, म्हणून ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई आहारात भरपूर प्रमाणात सेवन करा. पालेभाज्या म्हटलं तर काय, पालक आणि कोबी नियमितपणे सेवन करा, कारण काय यामध्ये फॉलेट व व्हिटॅमिन बी जीवनसत्व मुबलक असल्याने जो स्मृतिभ्रंश झालेला असतो तो त्याच्यामध्ये आपल्या सुधारणा झाल्यास ते पाहायला मिळते. तसेच स्ट्रॉबेरी सारखं पदार्थ नियमित खा, काय याने देखील चांगला फायदा होतो तुमच्या मेंदूच्या पेशींच्यासाठी. मेंदूचे कार्य चांगले पार पाडण्यासाठी स्ट्रॉबेरी नेहमी सेवन करा, कारण स्ट्रॉबेरी मध्ये अँटीऑक्सिडंट यांचे प्रमाण मुबलक असते, जे मेंदूच्या पेशीचे नुकसान होऊ देत नाही. हा स्ट्रॉबेरी मध्ये हा गुणधर्म असतो, मेंदूच्या पेशीचे नुकसान होत नाही. त्यामुळे स्ट्रॉबेरी नियमितपणे खात चला. मित्रांनो, हा मेंदूचा विकार अत्यंत असा विकार असून, भयानक विकार असून, यावर आपण घरगुती हे पदार्थ जर खाल्ले नाही नियमितपणे तर या आजाराला मदत होईल, मेंदूचे कार्य सुधारेल. तेव्हा गाईचे तूप नियमित सेवन केल्याने त्याचाही अत्यंत फायदा होतो. गाईच्या तुपाचा तुम्ही नियमित जर सेवन केले तर ते अतिशय चांगले आहे. काय होतं या गाईच्या तुपानं, तर मेंदूच्या पेशीला पोषण मिळतं, मेंदूच्या पेशींना पोषण मिळतं. त्यामुळं गाईचं तूप हे नियमितपणे सेवन करत राहा, कारण गाईच्या तुपानं तुमचा वात ही कमी होतो, वाढलेल्या शरीरातील वात ही कमी होतो आणि मेंदूच्या पेशीला पोषण मिळते. त्यामुळे अल्झायमर हा आजार झाल्यास किंवा अल्झायमर या आजाराची लक्षण दिसल्यास तुम्ही हा उपाय जरूर करा, करून तर पहा उपाय. तेव्हा तुमची लक्षणे आपोआप कमी होण्यास मदत होईल. तेव्हा पूर्णविराम घेतो. धन्यवाद. पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. धन्यवाद.